नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे आता डॉक्टर कामदांच्या एका चुकीमुळे आता जे जे आणि डॉक्टर कामदमध्ये नेमकं काय नातं आहे याचा पुरावा शोधण्यासाठी आता तारिणी टीम लागलेली आहे. आतापर्यंत तारिणीचा पूर्ण फोकस कौशिकीवरती असतो, कारण कौशिकी या ड्रग्स जगातील खूप मोठी आता बाजीगर असणार आहे असा संशय तारिणीला आलेला असतो. पण तेवढ्यातच मात्र डॉक्टर कामत मोबाईलवरून बोलत चाललेल्या असतात आणि आता तारिणीचा त्यांचा धक्का लागत आता तारिणीसमोर मोबाईल डॉक्टर कामदांचा खाली पडत त्या मोबाईल स्क्रीनवरती आता जे जेचा नंबर आणि फोटो बघता क्षणी आता जे जे आणि इकडे मात्र डॉक्टर कामदांमध्ये काही ना काही तरी आता नातं आहे याचा आता खूप मोठा संशय तारिणीला आलेला असतो. आणि त्या संशयातून जेव्हा तारिणी आता टेक्नोच्या मदतीने कॉल ट्रेस करतो तेव्हा मात्र आता या दोघांची बातचीत ऐकता क्षणी बोलणं ऐकता क्षणी आता तारिणी टीम हादरून जाते की आता मात्र या डॉक्टर कामद आणि जे जे ही आता डॉक्टर कामदांची गर्लफ्रेंड आहे. आणि मात्र या दोघांच्या अशा नात्यांनी आता तारिणी टीमला खूप मोठं संशयाचं घर आता या तारिणी टीमच्या मनामध्ये येत आता गुलाबशी या दोघांचं कनेक्शन आहे. आणि या दोघांसाठी आता कौशिकी खांडेकर ही काम करते. आणि मात्र या खूप मोठ्या असा गुप्त रहस्याचा उलगडा आता तारिणी टीम समोर होत आता यांना रंगेहात तारिणी टीमने फासलेला आहे. हो, आता इकडे तारिणीचा जबरदस्त ट्रॅप नेमका काय असणार आहे सविस्तर आपण बघूया. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. त्यावर आता इकडे तारिणी आणि केदार रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा मात्र आता तारिणी केदारला बोलते की हे बघ केदार, मी कौशिकी ताईला आता फोनवर बोलताना बघितलं. तेव्हापासून माझ्या मनात एकच शंका आहे आणि दोनच व्यक्ती आता माझ्या संशयिताच्या आता समोर आहे, ते म्हणजे कौशिकी खांडेकर आणि डॉक्टर कामत. खरंच काही ना काहीतरी चाललेलं आहे यांचं. आपल्याला आता काहीही झालं तरी उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन नेमकं डॉक्टर कामत काय रिॲक्ट करतात हे बघायचं आहे. आणि त्यांच्याशी या विषयावर असं न कळत चर्चा करून आता त्यांचं बोलणं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. त्यावर आता इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडलेली असते आणि आता डॉक्टर कामदांना भेटण्यासाठी आता इकडे खोटं नाटक करत तब्येत बिघडलेली आहे याचं खोटं नाटक करत आता केदारला घेऊन हॉस्पिटलमध्ये आता डॉक्टर कामदाविषयी काही माहिती मिळते का, खरंच हॉस्पिटलमध्ये काही काय आहे नेमकं असं शोधण्यासाठी आता इकडे गेलेली असते ती म्हणजे तारिणी. आणि आता तारिणी गेल्यानंतर आता डॉक्टर कामदांना माहिती नसतं की तारिणी आपल्याला भेटण्यासाठी आलेली आहे. तर तेवढ्यातच आता डॉक्टर कामत जे जे सोबत फोनवर बोलत असतात आणि जे जे सोबत फोनवर बोलत असतात आता इकडे मात्र घाईघाईने कुठंतरी जाणार असतात. तेवढ्यातच आता इकडे तारिणीसुद्धा आता डॉक्टर कामदाकडे जाते. तेवढ्यातच आता तारिणीचा जबरदस्त धक्का असा इकडे डॉक्टर कामदांना लागते आणि डॉक्टर कामद मोबाईलवरती बोलत असतात. तर तो मोबाईल फोन आता खाली पडतो आणि त्याच्यावरती जे जेचा फोन नंबर आणि जे जेचा फोटो इकडे मात्र कामदांनी लावलेला असतो. तेव्हा मात्र आता तो फोटो बघून इकडे आश्चर्याचा धक्का आता तारिणीला बसतं. तेव्हा आता जे जेचा कॉल कट करत लगेच डॉक्टर कामत बोलतात काय झालं. तेव्हा तारिणी बोलते की केदारला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून तुमच्याकडे घेऊन आलेलो आहो. तेव्हा आता अशा प्रकारे केदारची ट्रीटमेंट डॉक्टर कामत करतात. पण मात्र आता तारिणी आणि केदारच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो. आता केदार तारिणी बाहेर जातात आणि टेक्नोला सांगतात की काहीही झालं तरी डॉक्टर कामदांचे आणि जे जे मॅडमचा कॉल तू ट्रेस कर. आता मात्र एक क्षणासाठी सुद्धा तू विलंब करू नको. तेव्हा आता इकडे
टेक्नो लगेच आता अगोदरच इकडे डॉक्टर कामदाची आणि जे जे मॅडमची आता जी काही कॉल हिस्ट्री असते ती काढते आणि तेव्हा लगेच ती आता तारिणीच्या मोबाईलवरती पाठवते. तारिणी आता ती कॉल हिस्ट्री चेक करते, ते म्हणजे डॉक्टर कामदांची. तर आता त्यावर मात्र खूप धक्कादायक प्रकार आता तारिणीसमोर येते. एका कॉल रेकॉर्डिंगच्या हिस्ट्रीमुळे आता कॉलच्या हिस्ट्रीमुळे तर इकडे मात्र आता जे जे कौशिकी आणि इकडे हा डॉक्टर कामत खूप वेळा 2-2 तास कॉन्फरन्स कॉलवरती बोलल्याचं आता आढळलेलं असतं. तेव्हा आता इकडे तारिणी टीमला इमिजिएटली आता इकडे ही तारिणी एका गुप्त ठिकाणी बोलावून घेते, जिथं की जे जेला आता संशयसुद्धा येणार नाही. तर इकडे मात्र आता टेक्नो पुन्हा आता इकडे सर्व काही लिस्ट सांगितल्यानंतर आता तारिणी बोलते की हे बघा, आपल्याला हे तुम्ही सर्व कॉल हिस्ट्री बघा डॉक्टर कामतांची. आता ह्या हिस्ट्रीमध्ये आता हे तिघंजणं कॉन्फरन्स कॉलवर का बोलत असतील? कारण जे जे मॅडम डॉक्टर कामतांशी आणि इकडे कौशिकींचा जे जे मॅडमशी नेमका काय संबंध असणार, याच्याहून हे सिद्ध होते की जे जे मॅडम या दोघांसोबत मिळून काहीतरी आता काळबेरं करत आहे आणि यांचा शोध आपल्याला लावायचा आहे. तेव्हा आता काहीही झालं तरी खरं डॉक्टर कामत आणि जे जेमध्ये नेमकं नातं काय आहे आणि जे जे आणि कौशिकीमध्ये खरं तर काय संबंध आहे की एवढं मोठं हे 2-2 तास कॉन्फरन्सवर काय बोलतात, याच्याशी आपल्याला आता खूप मोठा आपला तारिणी टीमचा संबंध आहे. तर इकडे मात्र आता टेक्नोला अलर्ट राहण्यासाठी तारिणी सांगते. तेव्हा आता तारिणी लगेच घरी जाते. तर दुसऱ्या दिवशी आता टेक्नोचा लगेच सकाळी कॉल येतो आणि बोलतो की बॉस, मी तुमच्या मोबाईलवरती कॉल रेकॉर्डिंग पाठवलेली आहे, तू शांततेत ऐक. तेव्हा आता इकडे तारिणी लगेच ती रेकॉर्डिंग ऐकते. तर मात्र आता कौशिकी, डॉक्टर कामत आणि इकडे जे जे एका ठिकाणी गुप्त भेट यांची होणार आहे आणि मात्र एक 10 कोटी रुपयाचं ड्रग्स आता हे सप्लाय करणार आहेत युवराजच्या माध्यमातून. असं खूप मोठं रहस्य आता एका डॉक्टर कामतांच्या कॉलमुळे आता इकडे तारिणीला आलेला आहे. तर इकडे जे जे आता सर्व तारिणी टीमला बोलावून घेते, कारण दुसऱ्या दिवशी इकडे जे जे कौशिकी आणि इकडे डॉक्टर कामतांची भेट घडून आता हे युवराजला भेटण्यासाठी या तिघांनी बोलावलेलं असतं. आणि आता इकडे मात्र या तिघांनी बोलावलेलं असतं. तेव्हा आता तारिणी टीमला अडकवण्यासाठी आता जे जे बोलते की हे बघा, मला आता जुन्या शहरामध्ये आता खूप मोठं ड्रग्स सप्लायचं काम होणार आहे, म्हणून तारिणी टीम तुम्ही अलर्ट राहा आणि मात्र दुसरीकडे तुम्ही जा आणि त्या ड्रग्स सप्लायमध्ये काही तुम्हाला पुरावे मिळतात का शोधून आणा आणि मात्र मागच्या वेळेस सारखी चूक होता कामा नाही. तुम्हाला त्या सर्व गुंडांना रंगेहात पकडायचं आहे आणि नाही पकडता आलं तर लगेच शूट करा. हे माझं ऑर्डर आहे, चला निघा. तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते आणि स्वतः जे जेने तारिणी टीमला आता खोट्या ठिकाणी पाठवून दिलेलं असतं की इकडे मात्र जे जे कौशिकी आणि मात्र इकडे डॉक्टर कामदांना भेटताना कोणीही पाहणार नाही, असा आता जे जेने घाणेरडा प्लॅन केलेला असतं. पण तारिणी टीम आता अगोदरच अलर्ट झालेली असते आणि आता तारिणी समोर खूप मोठा रहस्याचा पर्दाफाश झालेला असतो की इकडे डॉक्टर कामदांची गर्लफ्रेंड ही जे जे आहे आणि या दोघांसाठी आता कौशिकी सुद्धा काम करते आणि या तिघांचा संबंध गुलाबशी आहे, कारण या ड्रग्स जगातील बादशाह ही जे जेच आहे. हा खूप मोठा पुरावा अगोदरच तारिणीच्या हाती लागलेला असतो. पण आता मात्र त्यांना रंगेहात पकडण्याचं तारिणी टीमचं स्वप्न असतं. तर इकडे मात्र आता तारिणीने प्लॅन केलेला असतो की ज्या ठिकाणी आता आपल्याला इकडे पाठवलेलं असतं जे जे मॅडमनी, त्या ठिकाणी आता फक्त कोणी दोघंही जातील, म्हणजे नित्यानंद आणि इकडे फातिमा त्या ठिकाणी जातील. तर इकडे टेक्नो, कत्री आणि केदार आणि तारिणी सरळ आता या चौघांवरती हल्लाबोल करणार आहे. तर इकडे सांगितल्याप्रमाणे आता तारिणी टीमने आता जे जेला कसलीही शंका येऊ नये म्हणून आता दोघं या टीमला दुसरीकडे आता ड्रग्स सप्लायच्या ठिकाणी जिथं जे जेने सांगितलं त्या ठिकाणी निघालेले आहे. तर आलेला असतो तो दिवस, तो क्षण ज्या ठिकाणी आता इकडे कौशिकी घरातून निघालेले असते आणि काही खबरी या तिघांवरती सुद्धा आता वॉच ठेवून असता तारिणीचे खबरी, जे की कत्रीच्यासाठी काम करतात.
त्यावर आता या तिघांवरती वॉच ठेवून असतात आणि मात्र आता त्या ठिकाणी एका सुनसान एरियाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता गुलाबचा अड्डा असतो त्या ठिकाणी हे तिघंसुद्धा पोहोचतात आणि या तिघांनी आता 10 कोटी रुपयाचं ड्रग्स सप्लाय करण्यासाठी युवराजला सुद्धा कॉल करून तिथं बोलावलेलं असतं. तेव्हा मात्र आता तारिणी टीम या तिघांसोबत काय बातचीत होणार, तर इकडे आता कौशिकीच्या साडीला लावलेला मायक्रोफोनवरून आता टीम तारिणी सर्व काही ऐकत असते. तेव्हा आता लगेच इकडे कौशिक बोलते की वेलकम बॅक जे जे. खरंच काय ॲक्टिंग करतेस ग तू. युवराजला सोडून दिलं आणि त्यामागे पद्मिनीकडून 4 कोटीची तू लाचसुद्धा घेतली आणि इकडे खांडेकरांच्या घरी कोणाला काही माहिती पडलं नाही. गुड जॉब. त्यावर आता इकडे लगेच डॉक्टर कामत बोलतो की गर्लफ्रेंड कुणाची आहे. आता जे जे शिवाय तर आपल्या टीमचं पानसुद्धा हलत नाही आणि त्या तारिणीला काय माहिती की जे जे हीच खूप मोठी या ड्रग्स जगातील बादशाह आहे आणि आम्ही फक्त जे जेचे मोहरे आहोत. तेव्हा हे सर्व ऐकून मात्र आता तारिणीला धक्का बसतो की ज्याची त्याला भीती होती की कौशिकी मात्र आता या ड्रग जगातील जी जे जे बादशाह आहे तिच्यासाठीच काम करते आणि आता तेवढ्यातच तिथं युवराजसुद्धा येतो आणि आता असं तिघांना समोर बघून युवराज खूप हादरतो आणि बोलतो की मी काहीही केलेलं नाही आहे ताई, मला माफ कर, मला फक्त इथं बोलावण्यात आलेलं होतं म्हणून गुलाबच्या बॉसचा खरा चेहरा पोलिसांसमोर आणावा म्हणून मी इथं भेटण्यासाठी आलो. तेव्हा कौशिकी बोलतो चिल युवराज, तुला माहिती आहे ही जे जे आहे आणि ज्या जे जेला तू भीतीपोटी आता दूर राहत होता ती जे जेच गुलाबची बॉस आहे आणि आम्ही डॉक्टर कामत आणि मी कौशिकी खांडेकर या हिचे 2 मोहरे आहो आणि आता आमच्यासाठी काम तू करणार. गुलाबचा आता जो काही एवढा मोठा हात होता त्याचं जे काही नेटवर्क होतं आता ते पूर्ण नेटवर्क तू सांभाळशील असं आम्ही तिघांनी निर्णय केला. करशील ना काम. तेव्हा आता युवराज खूप प्रेमाने होकार देतो आणि आता त्या तिघांसाठी हा 10 कोटीचा माल आता जे जे त्याच्या हातात देणारच. तेव्हा आता तारिणी टीमने त्याला आता त्यांच्या समोर एक बंदूक त्यांच्यावर ताणत आता रंगेहात पकडलेला आहे. तेव्हा जे जे बोलतो की काय झालं तारिणी, तुला सांगितलं होतं ना की मी दुसरीकडे तू जा आणि त्या ड्रग्स डीलला काम कर, त्या डीलरला पकड, तू इथं काय करतेस. तेव्हा आता इकडे तारिणी लगेच जे जेच्या कानाखाली मारते आणि मला अगोदरच तुझ्यावरती शंका आलेली होती पण माझ्याकडे काही पुरावे नव्हते, मात्र आता पुराव्यासकट मी पकडलेला आहे तुला की तूच या ड्रग्स जगातील जे जे खूप मोठी बादशाह आहे आणि ही कामत आणि ही कौशिकी तुझ्यासाठी मोहरे आहे. तेव्हा मात्र आता या तिघांच्या चौघांच्या हातात बेड्या टाकत आता त्यांना जेलमध्ये टाकण्यात येतं. तर इकडे मात्र आता हीच गोष्ट, हीच न्यूज सनसनीत म्हणून आता एमएनएलची जी कौशिकी खांडेकर आहे आणि जे जी की सिंघम ऑफिसर म्हणून ओळखल्या जात होती यांनाच आता खूप मोठं ड्रग्स डीलरचे बॉस आहेत हे आता न्यूज सनसनीत फैलली आणि इकडे मात्र खांडेकरांच्या घरावर पुन्हा संकट, वादळग्रस्त संकट आलेलं आहे आणि या संकटांना आता तारिणी 4 हात करणार आहे आणि आता इकडे मात्र कौशिकीचं खरं रूप पाहता आता इकडे आता आपल्या दयानंदची तब्येतसुद्धा खूप बिघडलेली असते. आता या सर्वातून केदार आणि तारिणी काय नेमका मार्ग काढणार आहे हे पाहणं खूपच रंजक आहे. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.